हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि आशा करते की सगळे मजेत असतील. मी पण आहे मजेत. माझी डुगी नाहीये मजेत, म्हणजेच डुगी करते जुलाब, म्हणून डुगीला घेऊन चालली मी हॉस्पिटलमध्ये. आणि सासूबाई म्हणल्या तिला दात येऊ राहिले तर त्यामुळं तिला जुलाब लागलेली आहे. पण मी म्हणलं नाही, मी काय कोणाचं ऐकत नसते. आधी आपण हॉस्पिटलमध्ये जायचं, आधी डॉक्टरला कन्सल्ट करायचं, त्यानंतरच ठरवायचं की तिला दातांमुळे जुलाब होत आहे. तर मला जायचंय आता, डॉक्टर काय म्हणतात ते पण बघते. ती 3 दिवस झाले आज सारखं पातळशी करते. तर म्हणलं बघा आज दवाखान्यातच जावा आणि डॉक्टरलाच विचारावा. आणि तिचे पाय आहेत ना एवढे उरलेत, तुम्हाला दाखवते. ती अशी चालती ना कोब्यावर, तर कोब्यावर चालती. चालून चालून काय झालंय, मातीमुळे पण तिचे पाय असे उरल्यासारखे झाले. थोडी अशी जखम कशी होती तशी पायांना त्याची झालेली आहे. त्यामुळे डॉक्टर पण एखादी क्रीम देतील किंवा एखादी चांगलंसं लोशन देतील. त्यामुळे मी जाते आता हॉस्पिटलला. आणि तसंच हॉस्पिटलचं काम झाल्यानंतर आम्हाला जायचंय, कुठे जायचंय, डी मार्टला जायचंय. तर म्हटलं जाता जाता पिलूष पप्पा म्हणले आपल्या हॉटेलचं मुरूम टाकलाय, लेवल चालली, तर लेबर लोक आलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते. म्हटलं जाता जाता पिलूष पप्पा म्हणलं जाऊ चक्कर मारून येऊ आधी तिकडं आणि मग जाऊ हॉस्पिटलमध्ये. तर बघा हॉटेल दाखवते आम्हाला, रोड टच हॉटेल कसं दिसतंय. हे काम चालू आहे, लेबर लोक पण आलेले इथं. हे बघा पिलूष पप्पा आता पाणी मारू राहिलेत वाटते. लेबर लोकांना पाणी लागतंय, सो गेलेत तिकडं. ओ कारभारी, कारभारी चला लवकर. आम्ही 2 व्हीलरवर जाणार होतो, पण एवढं प्रचंड ऊन आहे ना, दुपारचे 12-1 वाजलेले आहेत आणि एवढ्या उन्हामध्ये जायचं कसं. त्यामुळे मग मी तर माझी तयारी केली होती, पिलूला टोपडं घातलं होतं, सगळं केलं होतं. बघा एवढं ऊन आहे, एवढ्या उन्हात कोणी बाहेर निघू नका. आणि ज्यांच्याकडं 4 व्हीलर नाहीये त्यांना 2 व्हीलरवरच जावं लागतं. त्यांचं कसं, प्रत्येकालाच मोठी गाडी नाहीये ना. एवढ्या उन्हातानामध्ये अशी भरपूर फॅमिली आहेत, मी बघितलेले आहेत. एवढ्याशा लेकरांना घेऊन पुढे एक लेकरू, मागे एक लेकरू, 2 व्हीलरवर जायचं. एवढ्या उन्हात तानात एवढ्या लेकरांना घेऊन फिरायचं कसं शक्य आहे. मी तर म्हणते बापरे, मला तेवढं टेन्शन आलं. तर म्हणलं 2 व्हीलरवर पप्पा कसं जायचं नाही का. तर पिलूष पप्पा म्हणले नको बाई, आपण नको म्हणले. अरे कोमल आपण जाऊ म्हणे, 4 व्हीलर मध्येच जाऊ. तर मग मोठी गाडी काढली, नाही तर माझी तयारी होती, मी निघणारच होते. पण मी त्यांना आधी पण म्हणलं होतं नको बाबा, एवढं ऊन आहे, लेकरांना दुखणं पाणी येतं आणि त्या उन्हामुळे जुलाब पण होतात, जळायला लागतात, काय ना काय होतं. त्यामुळं मग आम्ही कॅन्सल केलं आणि 4 व्हीलर मध्ये चाललोय. काय ले हे बघा, रेवा लेवा हॅलो बोल, हाय बोल, हॅलो कर ना. कोणाकोणाला रेवा आवडती कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा. पिलू सांगा लाईक करा. इकडे बघ बघा तिची उचका पाचकी चाललेली आहे, तिला दमच नसतो. ए पिलू हॅलो कर ना, लाईक करा म्हण, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. रेवडे पिलूष पप्पाने एसी बंद करून गेलेले, आम्हाला मरणाचं गरम होतंय. एक तर कशी बशी आपलं गोरं व्हायचे प्रयत्न करते आणि त्याच्यामध्ये बी मला काळी बिळी झाली. मग काय करायचं बाई. अगं बाई बाई, आओ कारभारी चला लवकर. माझ्या मावस बहिणीचं बेबी ऍडमिट आहे, त्याचं ऑपरेशन झाले हरण्याचं. म्हटलं त्याला भेटायला जावा, पण आता काय माहित काय होतं, पिलूष पप्पा घेऊन जातेत का नाही. मला तर लय टेन्शन आलंय बाई. गाठ भेट घ्यावं लागते, दवाखान्यात बी जावं लागतं नातेवाईक ऍडमिट असल्यावर. बहिणीच एकामेकीला काम येत असतात, जायचं भेटायला. आता यांना सांगणार आहे मी, जाऊ आपण भेटून येऊ. पण ताईच नाहीये म्हणल्या, ताई आता बघून येऊ. तर चला स्टे ट्यून्ड, वीडियो में बने रहो. डी मार्ट में भी अभी शॉपिंग करने की है, बहुत टाइम है. तर आत्ताच आमचा दवाखाना झालेला आहे. डॉक्टर म्हणले तिला दातांमुळं काही इन्फेक्शन झालेलं नाहीये, दातांमुळे तिला त्रास होत नाहीये. तिला काय काय म्हणले डॉक्टर, मी तुम्हाला पिलूष पप्पांना विचारून सांगते. तिला रडत होती त्यामुळे आम्ही बाहेर आलो. तर पिलूष पप्पा मेडिसिन घ्यायला लागलेत. हे बघा मेडिकल मध्ये मेडिकल घेऊन राहिलेत. कशामुळे होतंय हो पिलूष पप्पा. आईस्क्रीम हा ना, कोणी आईस्क्रीम देऊ नका. दूध सांगितलं का म्हशीचं दूध पाजतोय म्हणून. जरा बंद कर सांग.
हा, तिने आईस्क्रीम पण खाल्ली होती, त्यामुळे तिला जुलाब होऊ राहिलेत आणि दातामुळे नाही होत असे म्हणले डॉक्टर. आणि म्हशीचं दूध पाजत होतो आम्ही हळद टाकून, पण ते काय तिला पसंत झालं नाही. 8 दिवस झाले पाजतोय, पण त्यानंतर त्याचे रिॲक्शन आता आलेत आणि तिला जुलाब होत आहेत असे म्हणले डॉक्टर. कशी रडत होती का बाबू तू? एवढी घाबरते अजून तर इंजेक्शन माहित नाही कस काय घाबरते काय माहित पोरं डॉक्टरला. अरे बाबू तू का घाबरत होता? घाबरत होती, डॉक्टर चेक करत होते. एवढी रडायला लागली ना. तर आता ह्यानंतर आम्हाला जायचंय. कुठे जायचंय अजून काही कन्फर्म नाहीये, बघू. मावस बहिणीकडे जायचं होतं, त्याचा बाबू ऍडमिट आहे. आता पिलूष पप्पा काय म्हणतात बघूया. तर व्हिडिओ में बने रहो, स्ट्रेट येऊन सगळ्यांनी आपल्या आपल्या बाळाची काळजी घ्या, मी पण घेते. चलो चलो कड बाबू, चलो चलो ललतो बाय कर. तर नाही गेलो आम्ही दवाखान्यामध्ये. पिलूष पप्पा म्हणले की इन्फेक्शन होतं लेकरांना, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये काय नेता येणार नाही आपल्याला, त्यामुळे आम्ही नाही गेलो. आता आम्ही आलो डीमार्ट मध्ये. तर आता डीमार्ट मध्ये येणार आहे खूप मज्जा. काय काय शॉपिंग करायची तुम्हाला दाखवते मी, तर चला. अरे पिलू कसं वाटते, बसते ना गार गार, एकदम भारी वाटत होतं गार गार. आता आम्ही केली आहे डीमार्ट मध्ये एंट्री. आता सुरुवातीला काय घ्यायचं, आधी घ्यायची आहे ट्रॉली. मी तर डीमार्ट मध्ये एंट्री केल्याबरोबरच सगळ्यात आधी कोणत्या वस्तू घेत असेल म्हणलं, आधी मला घ्यायचं ब्रिटानियाचा बिस्किटचं पाकिट. काय घेतलं हो? टोस्ट. खायचं तर नाव नाही, लगेच टोस्ट घ्यायला लागली. सगळे काय घेतात, किराणा मटेरियल हे अमुक धमुक. आम्ही आल्या बरोबर काय घेतोय, खायच्या वस्तू. पिलूष पप्पा ह्यो बिस्किटचा पुडा घ्या ना, ह्यो ब्रिटानियाचा. बाय 1 गेट 1 फ्री कोणता आहे तो बघा बरं. गुड्डेचा. ते 35 रुपीजचं काय आहे ते, काय ते पलीकडे बाय 1 गेट 1 फ्री वरचे ते काय येऊ, हिरवा फॅमिली पॅक आहे बघा, येऊ गुड्डे ग्रीन कलरचा. हा नाहीये तो, पण नाहीये बाय 1 गेट 1 नाहीये. कोणता आहे तो? आणि हा घ्या मग गुड्डेचा. त्यानंतर आम्ही घेतला नेव्याचा. काय आहे पिलू पप्पा ते? आम्ही नेव्याचा परफ्यूम घेतला. हे बघा अजून परफ्यूम घ्यायला लागले. त्यांना सगळ्यात आधी शॉपिंग करायची म्हणल्यावर परफ्यूम पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. पिलूष पप्पा आपल्याला अजून हे पण घ्यायचंय, पिलूचं सामान घ्यायचंय. अजून वॉशिंग मशीनचं काय म्हणतात त्याला, वॉशिंग मशीनची पावडर नाही म्हणत त्याला, लिक्विड घ्यायचंय. हे पुढं पुढं आम्ही त्यांच्या माग नको नको. दोघीची उचकापाचक चालली. मला तर काय घ्यावं काय नाही काही सुचत नाही. काय घ्यायचे बाबू, आम्ही बघतोय काय घ्यायचं. ऐन टाइमवर सुचत नाही, लिस्ट करून आणायची होती. अगरबत्ती, कोलगेट. पिलू बघ बरं, तुला आठवतं का आजीने काय मागवलंय? हा, एक ब्रशचा सेट घ्यायचा आहे. मग वेळ आली फेस वॉश घ्यायची. तर आता पिलूचे पप्पा बघतात की कोणता फेस वॉश घ्यायचा आहे. तर भरपूर सामान आता घेऊन झाले. आता एक घ्यायची तेलाची, खोबऱ्याच्या तेलाची बाटली, जी आहे 309 रुपयाला. अरे अरे ओढू नको बाबू, नो. आंघोळीचे साबण मेडिमिक्स घेतलंय. लोशन आहे, शॅम्पू क्लिनिक प्लसचा घ्या ना मग. बियर शॅम्पू आहे मग तिथे. शॉपिंग तर स्वतःसाठी काहीच नाही, सगळी शॉपिंग करायची. माझ्यासाठी घ्या ना काहीतरी. काय काय तुला? इकडे जाऊ आपण पलीकडे, तिकडे बघू. आणि पिलू काय घ्यायचं? हा अजून ऐका ना, डायपर घ्यायची तू, हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काय 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 ट्रॉली घे. कशी ही फ्रॉक? हा भारी वाटत ना. घे ना, ते पण येणार ना तरी. 6 ते 12 महिन्याच्या लेकरांसाठी. हाय दोघी बरी आहे. हा ताई पण बरी आहे. विचारतात, फॅन क्लब भेटला होता
विचारतात रेश्माताई कशी आहे, रेश्माताई बरी आहे का. हॉस्पिटलमध्ये पण भेटले होते, ते पण विचारत होते. खूप आनंद होतो. आहे ना पिलेश पप्पा. अरे कुठे येलो कलरची फ्रॉक ही दाखव पिलेश पप्पा, ही कशी आहे, ही घ्यायची का. ही बघा पडली. आता लागला असेल तिला. नाही लागलं नाही. येलो कलर घेतली भारी वाटते. हा 6 ते 12 दाखवतात 6 ते 12 पण मोठे असतात बरं का ते कपडे. ठीक आहे ना. मोठा आहे टी शर्ट. वादिसी फ्रॉक ही कॉटनची फ्रॉक बसेल आहे ना, घे. इझिली बसेल. कलर चांगला आहे का. हम्म. येलो. टी शर्ट येईन का तिला. हा मोठा आहे. शक्यच नाही, येऊ शकत नाही. तुला काय अंदाज आहे रे. मोठा आहे काय मोठा आहे. स्ट्रेचेबल आहे तो. येत असतो तिला किती किती पण. हे बघा योग आला ना. घे मग फुल घे ना, पण फुल नाहीत का आपण घेऊ. बघावं लागेल. तर बघा ना छोट्या छोट्या बेबींसाठी किती क्यूट क्यूट शूज आहेत ना. तर आता रेवा तर थोडी थोडी चालायला लागलीये. रेवासाठी पण एक क्यूट शूज घ्यायचा. आता रेवा 10-15 दिवसांनी चालणारच, त्यामुळे तिच्यासाठी एक शूज मी घेऊन ठेवणार आहे. तर याच्यातून आता कोणते घ्यायचे रेवाला. पिंक कलर रेवाला हे आवडलेत. रेवा हे घ्यायचे तर हे घ्यायचे बाबू, हे घ्यायचे शूज. हा आवडले तुला, आवडले. बसले, माझा हात दुखायला लागला. आता म्हणली मला खाली उतरायचं, त्यामुळे खाली उतरली. आता बघा रेवा स्वतः शॉपिंग करायला लागली. काय रेवा शॉपिंग करते बाबू, काय करते. अगं एवढा मोठा जोड तुला बसेल का. तू बसेल का ती चप्पल, ती बसेल का तुला. कोणती घ्यायची मग, ती घ्यायची का. आता तिने दुसरा जोड काढलाय, म्हणतो ही घ्यायची. ब्लू कलर आहे बाबू तो. अगं ते खूप मोठी चप्पल आहे बाबू, तुला नाही बसणार. दुसरी बघ. हा दुसरी बघ. हा दुसरी बघ. कोणती, ही घ्यायची का. ही आवडली. हा क्यूट आहे बर का, डुगूची चॉईस लय क्यूट आहे. अजून एक बघ तिकडे. बघा पप्पाची शॉपिंग चालली. पप्पाला बघा, पप्पा बघतात ते चप्पल. उन्हाळ्यासारखी घ्या जरा, चांगली हवा लागली पाहिजे इकडून तिकडून. होय हो. त्यांचं एकदा शॉपिंग करायला लागली ना, टाइमपास करू नको, पटापटा शॉपिंग कर, नाहीतर घरी चल. हे बघा शॉपिंग मध्ये एवढे दंग झालेत की यांना ब्लॉग मध्ये बोलता सुद्धा यायना. पिलू आता बघा बाप लेकीची शॉपिंग चालू आहे. कोणती घ्यायची बाबू तुला, घे ना लवकर. माझ्यासाठी पण एक काढ बरं. मला आहा आजी नाहीत त्या, माऊ म्हण. माऊ सगळ्यांना आजी म्हणती, ज्याला बघल त्याला आजी. तुला शूज घ्यायचे का, शूज कोणती आवडली. मीच बघते आता अजून. ही कशी आहे बघा, ही कशी आहे. अजून पाय मोठे नाही झाले डुगा बाबू तुझे. तुझ्या पायाची चप्पल असेल का इथं, ही येईल का बघ बरं. हे बघ, हे घालून बघूया आता कसे दिसतात बघूया. चप्पल बघा. अय्यो हे बघा रेवाचे शूज. शूज आता चालून दाखव बरं. सॉरी नाही, मला वाटलं तुम्हीच आहेत. हा रेवा वॉक. माझी बाई चालत चालत. ओ हो अगं बाई माझी फर्स्ट टाइम शूज घेतले, चालायला लागली. आता पप्पा छान छान शूज आणणार माझ्या डुगूला. चालून दाखव बरं. बसलेत ना, बसले. हा दमली बाई मी. लेकरांना घेऊन फिरायला सोपं नाही. पिलूस पप्पा सनस्क्रीन राहिली, सनस्क्रीन घ्यायची होती. आहे का इथं कुठं सनस्क्रीन, बघा बरं. हे काय आहे सनस्क्रीन, दिसते का. एकतर माझी एवढी ड्राय स्किन पडली, एवढी ड्राय. टर्मरिक स्किन क्रीम, व्हाईट टोन. काय घ्यावं बाई, सनस्क्रीन दिसते का कुठे. हा अल्पस आला बघा, अल्पस. राम राम करते काय. राम राम करते डोक्याला आपलं. राम राम करत होते बाबू तू. हा आधी काय केलं. राम राम कर. राम राम लावत चालत शिकवलं ते लगेच करते ती. राम राम कर बाबू. कसं करायचे. होय हो. अजून ते हे राहिलं ना, ते काय म्हणतात त्याला, ते एअरचं नसतं का बाथरूम मध्ये लटकवायचं असतं ते. हा का. त्यांचं मन अजून शॅम्पूवरच अडकलेले. शॅम्पू बघायला लागले. ते कंडिशनर केस हे झालेत ना.
ते बिअर शॅम्पू घ्या ना मग त्याने ते आहे का चांगलं L'Oreal तर भारी shampoo. काय कंडिशनर का शॅम्पू Shampoo. 4 दिवस वापरते आणि परत येणार नाहीत लवकर मला माहितीये काय उपयोग आहे घेऊन नाही रे. मी माझ्या वहिनीने कोणतं शॅम्पू आणि कंडिशनर मागवलेलं आहे ना ते पॅकेज मागवू आपण पण मला काय म्हणायचं मला माझ्या स्किन साठी का काही सापडत नाहीये मला काय कळत असतील सनस्क्रीन पाहिजे होती मला सनस्क्रीन नाही सापडत आहे सनस्क्रीनच नाही वाटते बॉडी लोशन लाईन कुठे येतं बघ नाही असं ना सनस्क्रीन मध्ये सनस्क्रीन पुरीला सांभाळायची की शॉपिंग करायची लय अवघड आहे ग बाई 1 मिनिट सुद्धा तिच्या पप्पाकडे जात नाहीये ती हा फॉर स्किन केअर अँड ग्लो उन्हाळ्याचं प्रोडक्ट यायला पाहिजे होते आहे की नाही उन्हाळ्याचं काहीच नाहीये तर झालंय आता बिल 7,000 रुपयाचं सामान घेतलंय पिल्लूच्या पप्पानी हे बघा आता माझ्याकडे पिल्लू आहे त्यामुळे मला तर काही करता येत नाही पिल्लू माझ्या खुशीत आहे सामान भरायचं काम पण पिल्लूच्या पप्पाच चाललंय तरी पण किराणा नाही वरच्याच वस्तूला एवढे पैसे लागतेत लय महाग झाले बाई काही घ्यायचं का नाही तसं झालंय त्यामुळे म्हणते आपल्या आपल्या पायावर उभा राहा पैसे कमवा हे बघा भरा पटापटा तर चला आताच आम्ही कॅडबरी खाल्ली आम्हाला खूप भूक लागली बघा एवढी ट्रॉली भरली जाम आता ही पूर्ण गाडीपर्यंत घेऊन जायची आणि गाडीमध्ये सामान ट्रान्सफर करायचंय तर घेतलीये मी सनस्क्रीन आता चला झालं बिल खूप दमली मी सामान घ्यायला तरी काही कष्ट नसतं पण मुलीला घेऊन फिरणं सगळ्यात जास्त कष्ट असतं भूक लागली कॅडबरी खावरायले दमलेत कसा अवतार झालाय काय बाबू काय चल बाय कर सगळ्यांना बाय 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 कर बाय बाय तर चला पिल्लूने पण केलेले बाय तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय बाय सी यू अगेन टाटा तर आज झाली आमची उन्हातानाची शॉपिंग आणि माझी खूप जास्त धावपळ झालेली आहे आणि मी खूप जास्त दमली आहे तर बाय बाय कर बाबू परत एकदा बाय कर बाय 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 डुगीला खूप झोप आली आहे लेकरं सोबत घेऊन फिरणं सोपं नाहीये ज्यांना कोणाला लेकरं आहेत त्याच माझ्या भावना समजू शकतात तर चला बाय बाय